नमस्कार मित्रांनो, आपला शेजारी देश अफगाणिस्तान याच्यामध्ये आज 3 वर्षापासून तालिबान राजवट आहे. हे तालिबान म्हणजे कट्टर इस्लामी धर्मीय लोक ज्यांना शरिया कायदा हवा आहे. शरिया कायदा म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या काळात ज्या पद्धतीने समाज होता, ज्या पद्धतीने न्यायनिवाडा केला जात असे आणि तो धर्म स्थापन झाल्यापासून, त्या धर्माची वाढ झाल्यापासून त्या ठिकाणी शरिया कायदा आला. हा शरिया कायदा हा जसं भारताचा कायदा आहे की जगातले जे अलग अलग कायदे आहेत की माणसाने काही गुन्हा केला किंवा माणसाने काही चुका केल्या त्याबद्दल त्याला रीतशीर कोर्टात जाऊन दाद मागून त्याला शिक्षा देण्यात येते. तसा प्रकार हा अफगाणिस्तानमध्ये शरिया कायद्याने आहे. पण शरिया कायद्यामध्ये कोर्टात जायचं गरज नसते. ते जे धर्मांध लोक असतात त्यांचा जो काजी असतो, जो मुल्ला असतो, तो निर्णय घेतो आणि त्या पद्धतीने लगेचच्या लगेच ती शिक्षा दिली जाते. त्याच्यात फारसे पुरावे वगैरे बघितले जात नाही किंवा निर्णय देताना 2 वकील आणि मग तो वकील दोघं जी बाजू मांडतात त्या बाजूचा विचार करून भारतीय कोर्ट किंवा जगातले कोर्ट निर्णय देतात. तसा इथं प्रकार नाही. जे सरकार सत्तेवर असेल त्या सरकारची जी भूमिका असेल त्या पद्धतीने तिथले काजी हा न्याय देत असतात. खरं तर अफगाणिस्तानात तालिबानने 5 ऑगस्ट 2021ला दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. पूर्वी ते सत्तेवर होते. त्यानंतर त्या ठिकाणी रशिया आणि अमेरिका नंतर घुसली आणि त्यांनी ती सत्ता उलथून लावली. पण जेव्हा अमेरिकेने बघितलं आपला याच्यात काही फायदा नाही, तेव्हा अमेरिकेचं सैन्य परत गेलं आणि तालिबान राजवट आली. तेव्हा गेल्या 4 वर्ष अफगाण नागरिक आणि त्यात महिला प्रचंड अन्याय अत्याचार सहन करत आहेत. त्यांना होणारा त्रास एवढ्यात थांबण्याची शक्यता नाही. स्त्रियांना अधिकार कधी मिळतील याचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. जीवनावश्यक वस्तूंचा तिथे प्रचंड तुटवडा आहे. मुलींना मात्र प्राथमिक शिक्षण घेता येते. महिलांच्या बाहेर फिरण्यावर अनेक प्रतिबंध आहेत. अफगाण नागरिकांनी अनेक वर्षानंतर 2001 ते 2021 दरम्यान स्वातंत्र्य अनुभव घेतला. त्या देशाचा विकासाचा वेग वाटचाल सुरू झाली. पण 2020मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्या शांतता करार झाला आणि अमेरिका लष्कराने माघार घेतली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार गमावले. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. खरं तर अफगाणिस्तानची राजधानी ही काबूल असून त्या ठिकाणी साधारण त्या देशाची लोकसंख्या 4 कोटीच्या आसपास आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ताजिक, उझबेक, पठाण, पश्तून, हजारा असे समाज राहतात. आणि हे समाज 1400 वर्षापूर्वी जेव्हा मोहम्मद पैगंबराने इस्लाम स्थापन केला त्या काळात त्या ठिकाणी जे कबिले होते म्हणजे जे छोटे छोटे टोळ्या होत्या त्या टोळींचं ज्या पद्धतीने जीवन जगण्याची पद्धत होती त्या पद्धतीने ते जे कायद्याचा वापर करत त्या पद्धतीने ते शिक्षा देत. तसंच आजही तालिबान लोकांचं वागणं आहे. त्या काळात ज्या ज्या गोष्टी घडल्या तशाच गोष्टी आज ते घडवत आहेत. म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये काय बदल झाला, आजच्या आधुनिक काळामध्ये शिक्षणामध्ये, समाजामध्ये, विचारामध्ये आणि कोर्ट कचेरीमध्ये कशा पद्धतीचे कायदे आले आणि सगळ्या समाजाला, सगळ्या स्त्री पुरुषांना समान वागण्याची जी आजची रीत आहे आणि कुठलाही गुन्हा झाला तरी त्या व्यक्तीची विरोधात पुरावे असून ते पुरावे कोर्टासमोर मांडून नंतर निर्णय देण्याची जी पद्धत आहे तसा काही प्रकार नाही. तिथं सरळ सरळ शरिया कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. तेव्हा मित्र, अशा अफगाणिस्तानची परिस्थिती आज फार दयनीय आहे. पण तरीही बऱ्याचशा देशांनी त्यांना अजून मान्यता दिली नाही. चीनने पहिल्यांदा त्यांना मान्यता दिली आणि पाकिस्तानने ते मान्यता दिलीच. कारण पाकिस्तानला ही गोष्ट मुळात मान्य होती. कारण त्यांना कट्टरता ही आवडणारी गोष्ट आहे. धर्माच्या बाजूने जेही कोणी बोलतील मग त्यांनी खून दरोडे पाडले तरी चालतील, बलात्कार केले तरी चालतील,
पण त्यांनी धर्माच्या बाजूने बोलले पाहिजे आणि इस्लामच्या ज्या धर्माच्या ज्या काही पद्धती आहेत, जे काही कायदे आहेत, ते कायद्याला अवलंबून जो वागेल तो मात्र इस्लामचा खरा पाईक आहे, अशा पद्धतीचं हे वर्तन आहे. खरं तर जर हा जो काही प्रकार तालिबान करतो त्या तालिबानचा निषेध करणं प्रथम सगळ्या मुस्लिमांचं कर्तव्य होतं. तिथले अफगाणिस्तानचे जे नागरिक आहेत ते मुस्लिम आणि पाकिस्तानचे मुस्लिम, इतर देशातले जे अरब मुस्लिम आहेत, सगळ्यांनी तालिबानला विरोध करायला हवा, तालिबानच्या विरोधात शस्त्र घ्यायला हवे. पण सगळ्यांनी तालिबानला उलट शाबासकी दिली. तालिबाननं जे केलं ते बरोबर आहे आणि त्यासाठी त्यांनी रशिया आणि अमेरिकेला दोष दिला. पण आज तालिबान जे पद्धतीने क्रूर शिक्षा देतो, स्त्रियांना कसले अधिकार देत नाही, पुरुषांनासुद्धा विशिष्ट नियमातच राहण्याची सक्ती करतो आणि स्त्रियांनी पूर्णपणे बुरखा घालून हाताचं बोटसुद्धा दिसता कामा नये, कोणाबरोबर एकटं जाता कामा नये, कोणाबरोबर जायचं कुठे काही कामाला जायचं असेल तर घरातली व्यक्ती पती किंवा बाप असणं गरजेचं आहे, असे जे काही नियम केले. आणि कमी वयात मुलींचे लग्न करणे, मुलींना किंवा स्त्रियांना कुठे व्यवसाय नोकरीची परवानगी नाही, त्यांनी कुठेही फिरता कामा नये, त्यांनी कुटुंब आणि मूल यांना जन्म घालावा आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढवावी, अशा पद्धतीने तालिबानची राजवट आहे. त्यांच्यामध्ये ना परराष्ट्र धोरण आहे, त्यांच्यामध्ये ना स्वच्छतेची काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ना नगरपालिका, महापालिका किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतात. त्याच्यामध्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री प्रांताप्रमाणे अशाही कुठे निवडणूक होत नाही. जिरगा नावाची एक समाज संस्था आहे. प्रत्येक गावामध्ये काही पुढारलेले लोक असतात किंवा काही विशिष्ट जमातीचे लोक प्रमुख असतात. त्यांनी एकत्र बसायचं आणि त्यांनी एका प्रमुखाने नेमायचं, अशी साधीशीर पद्धत आहे. लोकशाही नाही, लोकांना मतदानाचा अधिकार नाही, लोकांना कसले अधिकार नाही. तेव्हा अशा कट्टरवादी आणि जुन्या वळणाच्या लोकांचा मात्र कुठेही इस्लाममध्ये निषेध करण्यात येत नाही. कुठलेही मुसलमान त्यांना दोष देत नाही. मात्र बाकीच्या देशामध्ये काही झालं की त्या देशामध्ये मुस्लिमांवर अन्याय केला जातो, मुस्लिमांवर दाबले जातं, मुस्लिमांना त्रास दिला जातो, अशा पद्धतीची हे लोक भूमिका मांडतात. मग ते युरोप खंड असो किंवा भारत असो, इथं भारतात एवढं मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य असूनसुद्धा असं काही ते मोकळ्या मनाने मान्य करत नाही की भारतात मुसलमानांना, भारतात सगळ्या भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य आहे, कुणावरही अन्याय होत नाही. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जो अन्याय अत्याचार होतो त्याचा निषेध करायचा नाही, मूग गिळून बसायचं आणि ती आमच्या धर्माची बाब आहे, तो अफगाणिस्तानचा प्रश्न आहे, असं चोपडं चपडं चावडायचं. पण भारतात काही झालं तेव्हा लगेच भारतात जो पक्ष सत्तेवर आहे तो BJP असेल किंवा एक संघटना म्हणून RSS असेल, त्यांचा मात्र निषेध करायचा, असे हे दुटप्पी राजकारण आहे. तेव्हा मित्रहो, अशा पद्धतीने आज अफगाणिस्तान जे चालले आहे ते फारसं बरोबर नाही. प्रचंड प्रमाणात गरिबी आहे, लोक शिक्षणापासून वंचित आहे, आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. पण त्याच्याशी ह्या इस्लामी देशांना काही देणं घेणं नाही. यांना फक्त बाकीच्या धर्मनिरपेक्ष किंवा लोकशाही देशांमध्ये थोडंफार काही घडलं की आमच्यावर अन्याय झाला, अशी हे लोक ओरड करतात. नमस्कार.